वसईतील सतपाळा गावच्या सरपंचाने गावातील एका तरुणीला नोकरीचं आमिष दाखवून तिच्याशी गैरवर्तणूक केल्याने गावातील ग्रामस्थांनी आज सतपाळा ग्रामपंचायतीच्या समोर ठिय्या आंदोलन केलं होतं। या दरम्यान गैरवर्तणूक केलेल्या सरपंचाला ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर करून त्याची सुटका केली होती, परंतु गावातील तरुणीवर तेथील सरपंचाने गुंगीचं औषध देऊन विनयभंग केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे। यामुळे काल जामीन मंजूर झालेल्या अनिल ठाकूर विरोधात आज तेथील ग्रामस्थांनी सतपाळे ग्रामपंचायतीबाहेर ठिय्या आंदोलन करत त्यांच्या सरपंच पदाच्या राजीनाम्याची मागणी केली। हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही चालूच ठेवणार आहोत। अजिबात बंद होणार नाही। आम्ही ह्या ठिकाणावरून अजिबात हटणार नाही आणि ग्रामपंचायत देखील उघडून देणार नाही आहोत। कारण आज आमच्या गावामध्ये असं कृत्य, घाणेरडं कृत्य सरपंचाने केलेलं आहे, ते अजिबात माफीच्या लायक नाही आहे। त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि आमदारही आम्हाला त्याबद्दल सपोर्ट करतील ह्याचा आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे। सरपंच हा येथील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचा आहे, त्यामुळे येथील ग्रामस्थांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्याकडे सरपंचाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। होळीच्या सणाच्या दिवशी आमच्या गावातील एका मुलीला आमच्या गावचे विद्यमान सरपंच, नालायक बेशरम म्हणावं लागेल त्यांना, माणुसकीला काळीमा फासवणारं त्यांनी कृत्य केलं। त्यांनी त्या दिवशी त्या मुलीला नोकरीचं आमिष दाखवून त्याच्या इनोवा गाडीतून विरार पूर्वेकडे तुला नोकरी लावतो म्हणून तिला घेऊन गेल्या। तिथे तिला कोल्ड्रिंक्समध्ये औषध दिलं गुंगीचं आणि तिच्याबरोबर त्याने माणुसकीला काळीमा फासवणारं काही कृत्य केलं आणि त्यानंतर त्याची वाच्यता कुठे करू नये म्हणून तिला दमदाटी देऊन तिला घरी आणून सोडलं। बिचारी दोन दिवस काहीच बोलली नाही, जेवली नाही, काहीच नाही। त्यावेळेला संशय गेला, मग तिने तिच्या घरच्यांना सांगितलं आणि तात्काळ तिने अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात तक्रार दिली। भारतीय संहितेचं कलम 354 अनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटकही झाली। आमचं म्हणणं हेच आहे की आमच्या गावाचे प्रथम नागरिक आणि प्रथम नागरिक असणाऱ्या सरपंचाने अशा प्रकारचं हीन कृत्य केलं। आज आमच्या गावातील महिलांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे, भीती निर्माण झालेली आहे की जर सरपंच अशा पद्धतीने जर करू शकतो तर कोणी काय करू शकतं। आणि मग तुम्हाला कल्पना नसेल किंवा माहीत नसेल, काल माझ्या एका चुलत बहिणीनं, मीही या गावातलाच नागरिक आहे, नोकरीचा राजीनामा दिला की रात्रीच्या वेळेला यावं लागतं। तिने तात्काळ बँकेची चांगली नोकरी सोडली। अशा पद्धतीने महिला घराच्या बाहेर उतरायला सुद्धा घाबरायला लागल्या, मग त्या कार्यालयात काय येणार। मग अशा पद्धतीने जे नालायक आणि निंदनीय कृत्य करणाऱ्या सरपंचाचा निषेध करण्यासाठी आम्ही त्याचा तात्काळ त्यांनी राजीनामा द्यावा। त्यांनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याला अटकही झाली, म्हणून त्यांनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा। तो जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही इथलं कार्यालय उघडू देणार नाहीत। त्याकरता आम्ही त्यांचे लोकनेते, ते ज्या पक्षाचे सरपंच आहेत बहुजन विकास आघाडीचे, त्यांच्या आमदार हितेंद्र ठाकूर यांनाही मी पत्र दिलं। त्यांच्या पक्षाचे उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांनाही मी पत्र दिलं। त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा। कायदा निर्णय देणार आहे आम्हाला, कारण मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 39 अनुसार त्यांनी ह्या अशा प्रकारचं गैरवर्तणुकीचं जे कृत्य केलेलं आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे, परंतु त्याला थोडा विलंब लागेल। परंतु आज आमच्या आया बहिणी सुरक्षित नाही आहेत आमच्या गावातल्या, म्हणून आज आम्ही इथे मोठ्या संख्येने जमलो आहोत आणि आम्हाला कुठेतरी न्याय पाहिजे आमच्या महिला भगिनींना। आज जर तुम्ही दिला नाही न्याय तर आज आम्ही इथून हलणार नाहीत। आज आम्ही धरणे आंदोलन धरले, आम्ही उपोषणाला बसणार नाहीत, या नालायकासाठी आम्ही उपोषण करणार नाहीत। आम्हाला ताकद पाहिजे म्हणून आज आम्ही इथे चूल पेटवलेली आहे। आम्ही इथला खिचडी भात खाऊन इथेच राहू,
आम्हाला भूकसुद्धा लागलेली नाही. 4 दिवस आमच्या कुटुंबातलं या गावातलं कोणीही लोक जेवलेले नाही आहेत. लोकांना अन्नपाणी गोड लागत नाही आहे. महिला इतक्या घाबरलेल्या आहेत की त्यांना काही करावं असं समजत नाही आहे. जोपर्यंत सरपंच राजीनामा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे व जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहून ग्रामपंचायतीचे कार्यालयही खोलू देणार नाही असे सांगितले. खुलासा न्यूज वसई.